मला फक्त ओबीसींचं नाही तर सर्व समाजाचं नेतृत्व करायचं आहे। ओबीसी मराठा संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्नशील। मंत्री पंकजा मुंडेंचं एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात हे वक्तव्य। अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होणार नाही। हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करणं सध्या तरी अशक्य आहे। सूत्रांची माहिती। 2100 रुपये देऊ असं म्हणून मतं घेतली। आता सरकारकडे पैसे नाही आहेत। जनता बंड करत नाही तोवर फसवणूक सुरूच राहील। संजय राऊतांची सरकारवर ही टीका। आमदार किरण सामंतांचं विकास कामांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। सामंतांची पत्राद्वारे मोदींना मतदारसंघाचे पालकत्व घेण्याची विनंती। तर रत्नागिरीत टेस्ला प्रकल्प आणण्याचीही विनंती। कृष्णा आंधळे केज पोलीस ठाण्यामध्ये सर्रास वावरायचा। आंधळेला पोलिसांचं तसंच राजकीय पाठबळ होतं। धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। आंधळे कुठे आहे हे पोलिसांनीच सांगावं असंही वक्तव्य। माझ्या वडिलांच्या हत्येसाठी मदत करणाऱ्यांना देखील सहआरोपी करा, वैभवी देशमुखची मागणी आहे। ज्यांनी मोर्चा काढायचे त्यांनी काढावेत, आम्ही आमचं काम करणार। सतीश भोसलेवर बोलण्यास आमदार सुरेश धस यांचा नकार।